तर बघा आता तुम्ही इथे बघताय ही आहे काजू नान कटाई. तर तुम्ही आता बऱ्याच वेळा पाहिले असेल काजू कतली, काजू पेढा. पण आता ही नवीन जी आहे तर ही आज मी बनवलेली आहे नान कटाई. आणि ती पण आपण गॅसवरती बनवलेली आहे. अजिबात ओव्हनचा वापर केलेला नाही आणि अतिशय खरपूस अशी छान तिला असा ब्राऊन कलर आलेला आहे आणि खूप सुंदर आपली नान कटाई इथे तयार झालेली आहे. तर तुम्हाला आतून सुद्धा दाखवते मी कशी झालेली आहे आपली नानकटाई. तर बघा किती छान अशी खुसखुशीत आपली नानकटाई झालेली आहे. तर मी हातावर सुद्धा तुम्हाला थोडी चुरून दाखवते. एकदम सुंदर नानकटाई आहे आणि अजिबात मैद्याचा वापर इथे केलेला नाही आहे. गव्हाच्या पिठापासून अतिशय हेल्दी आपण ही नानकटाई इथे बनवली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला कळेल. तर आता इथे घेतलेले मी 1/4 कप काजू. तर आपण इथे आता काजू नानकटाई बनवतो आहे म्हणून आपल्याला इथे 1/4 कप काजू घ्यायचे आहे आणि त्याची छान अशी बारीक पावडर तयार करायची आहे. तर मिक्सरमध्ये हे पावडर काढून झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे आता इथे एक बाऊल आणि त्या बाऊलमध्ये मी घेणार आहे आता हाफ कप आपल्याला इथे साखर घ्यायची आहे. तर बघा आता ही जी नानकटाई आहे तर मी हे साखरेपासून बनवते आहे. तुम्हाला जर साखरेपासून नको असेल तुम्ही गुळाचा सुद्धा इथे वापर करू शकतात. तर आता इथे घ्यायचं आहे आपल्याला हाफ कप साखर. तर इथे मी साखर पावडर घेतलेली आहे आणि बघा आता इथे घेतलेलं आहे मी लोणी. तर आपल्या घरामध्ये जे लोणी तयार होतं तर ते लोणीसुद्धा मी हाफ कप घेतलेलं आहे. तर इथे मी तुपाचा वापर केलेला नाही किंवा तेलाचा वापर केलेला नाही आहे. तर घरी आपण जे बनवतो त्या लोण्यापासून आपण आज ही काजू नानकटाई बनवणार आहोत. तर बघा आता हे लोणी आणि ही साखर जी आहे तर हे आपल्याला छान असं मिक्स करायचं आहे म्हणजे याचं जे टेक्स्चर आहे तर ते असं फ्लफी व्हायला पाहिजे. म्हणजे आपली जी नानकटाई आहे तर ती छान अशी खुसखुशीत तयार होते. तर ती कडक होत नाही. अशी छान एकदम नरम अशी ती आपली नानकटाई इथे तयार होते. तर आता तुमच्याकडे जर असं व्हिस्कर नसेल तर तुम्ही ब्लेंडरच्या सहाय्याने सुद्धा हे करू शकता. नाहीतर इलेक्ट्रिक बीटर जर असेल तर त्याने केलं तरी चालेल. पण मग आता छान असं फ्लफी झालेलं आहे आपलं टेक्स्चर आणि आता यात घ्यायचं आहे आपल्याला 1 कप गव्हाचं पीठ. तर आता हा जो कप आहे माझा तर हा 200 ग्रॅमचा आहे. तर इथे आपण 200 ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्हाला जर गव्हाच्या पिठापासून बनवायची नसेल तर तुम्ही मैद्याचा सुद्धा इथे वापर करू शकता. आणि मगाशी आपण जी पावडर केली होती काजूची तर ती पावडरसुद्धा आपल्याला यात छान अशी टाकून घ्यायची आहे. तर बघा मंडळी आता ही जी नानकटाई आहे तर ही आपली छान अशी हेल्दी होणार आहे आणि मुलांना सुद्धा आपण ही नानकटाई दिली तर ही हेल्दी मुलांना खायला मिळेल. आपण इथे मैद्याचा अजिबात वापर केलेला नाही आहे. तर आता हे गव्हाचं पीठ आणि काजूची पावडर जी आहे तर ती छान आपल्याला इथे एकजीव करून घ्यायची आहे. तर आता इथे आपल्याला दूध वगैरे काहीच वापरायचं नाही आहे कारण आपण हे जे लोणी आणि साखर जे याचं मिश्रण केलेलं होतं तर त्याने आपला हा गोळा इथे तयार होणार आहे. तर आता इथे आपल्या नानकटाईची टेस्ट वाढवण्यासाठी आपल्याला इथे घ्यायचं आहे आता 1/4 टीस्पून आपल्याला इथे वेलची पावडर घ्यायची आहे आणि 1/4 टीस्पूनच आपल्याला इथे बेकिंग पावडरसुद्धा घ्यायची आहे आणि 1/8 टीस्पून आपल्याला इथे बेकिंग सोडा घ्यायचा आहे. तर बघा हे मेजरमेंट जे आहे तर हे व्यवस्थित लक्षात घ्या. नाहीतर तुमची ही जी नानकटाई आहे तर ही अशी खुसखुशीत होणार नाही. तर आता हे जे व्हिस्कर आहे तर हे व्हिस्कर मी आता बाजूला ठेवते आणि हातानेच आपला हा जो गोळा आहे तर तो छान असा मळून घेते. तर बघा मंडळी आता माझ्या जे चॅनल आहे मीना बेक या चॅनलवरती माझ्या अशा केक, बिस्किट किंवा नानकटाई तर अशा बऱ्याच व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. आणि या ज्या व्हिडिओ आहे तर ह्या मी गव्हाच्या पिठापासून जास्तीत जास्त ह्यात बनवलेले आहे. कारण आपल्या घरात जे आपण लहान मुलांना खायला देतो बाहेरचं जे प्रकार तर ते मैद्यापासून तयार केलेले असतात आणि आपण जर गव्हाच्या पिठापासून बनवले तर हेल्दी फूड आपण आपल्या मुलांना देऊ शकतो. तर आता इथे आपला हा गोळा छान असा मळून तयार झालेला आहे. तर आता इथे जी नानकटाई आहे तर आपण गॅसवरती बेक करणार आहोत. तर इथे ठेवलेला आहे मी एक लोखंडी तवा. तर हा तवा जो आहे तर तो आपल्याला छान असा प्रीहीट करून घ्यायचा आहे 15 ते 20 मिनिटासाठी. तर आता इथे आपल्याला छोटे-छोटे असे गोळे तयार करून घ्यायचे आहे आणि हे जे अप्पेपात्र आहे तर हे माझं अप्पेपात्र थोडं छोटं आहे. त्यामुळे काय होतं आपला हा जो गोळा आहे तर तो खूप मोठा असा घेतला जात नाही. छोटाच गोळा इथे मला घ्यावा लागतो. पण ही जी आपली नानकटाई असते तर ही बेक झाल्यानंतर फुलते. त्यामुळे आपला हा जो गोळा आहे तर या साइजचे गोळे जरी आपण बनवले तरी चालतात. तर या एवढ्या गोळ्यामध्ये आपल्या 15 ते 20 नानकटाई इथे तयार होतात. तर मंडळी आता तुम्हाला ही माझी व्हिडिओ जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर बघा आता इथे आपले हे
छान असे गोळे तयार झालेले आहे. तर आता इथे आपण काजू नान कटाई बनवतो आहे. तर वरती डेकोरेशनसाठी सुद्धा मी काजूचे 2 तुकडे करून घेतलेले आहे आणि ते डेकोरेशनसाठी इथे ठेवते आहे. तर बघा मंडळी, आता ही जी नानकटाई आहे तर ही अतिशय टेस्टी लागते आणि आपण हे घरचं लोणी आणि गव्हाचं पीठ आणि काजूची पावडर वापरून आपण हे नानकटाई तयार केलेली आहे आणि हे अतिशय हेल्दी आपली नानकटाई इथे तयार होणार आहेत. तर आता डेकोरेशनसाठी मी इथे काजूचे 2 काप करून घेतलेले होते आणि ते एक तुकडे मी इथे काजूचे ठेवणार आहे आणि आता हे पूर्ण आपल्या ह्या नानकट्यावर ठेवून झाल्यानंतर आपल्याला हे बेक करण्यासाठी तव्यावर ठेवायचे आहे. आपला तवासुद्धा छान असा प्रीहीट झालेला आहे आणि या तव्यावरती आपल्याला ही नानकटाई 15 ते 20 मिनिटासाठी बेक करायची आहे. तर बघा आता हे जे आपलं झाकण आहे तर हेच झाकण इथे या अप्पे पात्रावरती ठेवायचं, म्हणजे आपली ही जी नानकटाई आहे इथे छान बेक होते. असं फ्लॅट झाकण इथे पाहिजे, एकदम उंच झाकण ठेवायचं नाही. तर बघा आता इथे 20 मिनिट झालेली आहे आणि आपले हे नानकटाई पहा किती छान इथे फुललेली आहे. तर आता या अप्पे पात्रामध्येच आपल्याला ही नानकटाई ठेवायची आहे. तर बघा आता या स्टेपला आपल्याला गॅस इथे बंद करायचा आहे आणि हे अप्पे पात्र आपलं खूप तापलेलं आहे, तवा पण तापलेला आहे. तर यावरती आता आपल्याला झाकण ठेवायचं आहे एक 10 मिनिटासाठी. तर बघा मंडळी, आता 10 मिनिट झालेली आहे आणि आता आपली नानकटाई बघूया आपण. तर हे बघा आता ही आपली जी नानकटाई आहे तर हे अप्पे पात्रापासून ही अशी मोकळी होते. तर आता ही जी वरची बाजू आहे तर ही सुद्धा आपल्याला थोडी खाली ठेवायची आहे. एक 5 ते 10 मिनिट आपल्याला हिला पण सुद्धा असं बेक करून घ्यायचं आहे. म्हणजे हा जो वरचा भाग आहे तर तो आपला कच्चा राहत नाही आणि खालून बघा किती छान असा गोल्डन कलर आपल्या नानकटाईला आलेला आहे. तर आता हे पूर्ण ह्याच्या नानकटाई आहे. तर ह्या आपल्याला पालथ्या करायच्या आहे आणि पुन्हा आपल्याला 10 मिनिटासाठी ह्या बेक करून घ्यायच्या आहे. तर बघा आता ह्या पूर्ण ज्या नानकट्या त्या पालथ्या केलेल्या आहे मी आणि इथे गॅस चालू केलेला आहे आणि 10 मिनिटासाठी पुन्हा आपण यांना इथे बेक करणार आहोत. तर बघूया आपण 10 मिनिटानंतर आपली नानकटाई कशी तयार झाली ते. तर बघा मंडळी, आता आपली इथे ही नानकटाई तयार झालेली आहे. तर अतिशय छान आपली नानकटाई बनलेली आहे आणि लोण्याचा वाससुद्धा घरामध्ये इतका सुंदर येत होता की खूप. आणि खालून पहा तिला छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आणि तुम्हाला आतून सुद्धा मी दाखवते की आपली ही नानकटाई कशा प्रकारे तयार झालेली आहे. तर बघा हे आतून पहा किती छान अशी खुसखुशीत आपली नानकटाई इथे दिसते आहे. तर तुम्हाला मी थोडी दाखवते अशी हातावर सुद्धा घेऊन. तर अजिबात कडक नाही आणि एकदम सॉफ्ट आणि खुसखुशीत आपली ही नानकटाई तयार झालेली आहे. तर आता हिला स्टोअर कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते. तर बघा आता इथे माझ्याकडे आहे टप्परवेअरचा डबा. तर या डब्याचं एक वैशिष्ट्य असं आहे की याचं हे जे झाकण असतं तर हे एअर टाईट असतं. त्यामुळे यात जर आपण बिस्किट, नानकटाई असं जर काही ठेवलं तर ते सादळत नाही. म्हणून हे जे डबे आहे तर या डब्यामध्ये नेहमी आपण बिस्किट आणि नानकटाई ठेवायला पाहिजे. म्हणजे ती चांगली राहते आणि खराबसुद्धा होत नाही. तर चला मग, तुम्हाला माझी व्हिडिओ कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.